करायचं आहे. बाळा आहे मग स्वतः सॉरी आयोजक आहेत मनोज नाईक. पंचांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की कुणीही स्पाईक घातलेला जर खेळाडू असेल तर त्याला ते स्पाईक खेळे काढायला सांगा. कारण काल आपल्या खेळपट्टीचे बरंच नुकसान झालेलं आहे. आता फर्स्ट एडचा बॉक्स कुणी जर ठेवला असेल पंचांचा इथं खेळ सुरू करण्याचा इशारा येत आहे. कोण आले कॉमेंटेटर तोवर मी सांगते का नाही. आता खेळाला सुरुवात होत आहे. आजच्या दिवसातील पहिला चेंडू गोलंदाज आहे तो म्हणजे जोगिंदर कोळी. आणि पहिल्याच चेंडूवर एक धाव आलेले आहे. 83-02 इर्टिगा इथं लावलेली आहे स्टेजच्या बाजूला. तर कृपया ती बाजूला घ्यायची आहे. 83-02 इथे हे अर्ध पेज मला आणि अखेरीस पहिल्या विकेटचं पतन मात्र झालंय. पहिला धक्का लागला इकडे मात्र फलंदाजी करत असताना प्रिन्सी आणि पुरुषोत्तम बेलपाडा टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. हर्षल ठाकूर सगळ्यात मोठी विकेट यावेळेस मात्र गमवावी लागली ती बेलपाडा टीमला. तर आजच्या दिवसामधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर. टॉस जिंकला खारकोपरनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि जोगेंद्र कोळीला मात्र दुसऱ्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बेलपाडा टीमकडून सुशांत कोळी. चांगला बॉल इकडे मात्र बीट झालाय. नवीन येणारा फलंदाज सलामीवीर लवकर गमावला आणि तोही हर्षद ठाकूर कॅप्टन आहे त्या टीमचे. आणि कॅप्टन डिपार्ट ऑन 0 शून्यावर बाद झालेत हर्षद ठाकूर आणि त्यामुळे मोठी जबाबदारी सुशांत कोळीच्या खांद्यावर. ओ टॉपेज लागले. बॉल हवेत आहे. इकडे बॅक पॉइंटला मात्र जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागेल तो प्रिन्स यान पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा टीमला अवघी एक धाव असताना दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. दोन फलंदाज गमावलेत. सुरुवातीलाच मात्र 2 धक्के देण्यात यश प्राप्त झाले ते जय साई शक्ती खारकोपर या टीमला. किशोरजी पाटील यांचा संघ. संदेश गोंधळी लीड करतो या टीमला. नेतृत्व दुसऱ्या बाजूला हर्षल ठाकूर. कॅप्टनचं योगदान नाही या मॅचमध्ये. शून्यावर बाद झाला हर्षल. अवधूत ठाकूर आणि वैभव ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला टीम बेलपाडा थोडासा इकडे मात्र थोडासा संकटामध्ये आहे. कारण एक धाव असताना तब्बल 2 फलंदाज माघारी.
यावेळेचा हा फटका बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्वीप कव्हरला बॉल वेगानं पळतोय आणि चेंडू सरळ चाललाय तो वरद एंटरप्राइजेस कक्षाकडे. बॉल सीमा पार. पहिला चौकार टीम बेलपाड्यासाठी. सुंदर फटका विघ्नेश कोहलीच्या बॅटमधून येत असताना खातं उघडलं ते 4 या धावेनं. पुन्हा एकदा स्क्वेअर कट अप्रतिम फटका. आणखीन एक त्याच दिशेमध्ये स्वीप कव्हरला बॉल सीमारेषा पार 4. धावफलकावर वेलपाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9. सचिन शेटगरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवर. आणि आदित्य भगत काल त्याचा संघ कमाल परफॉर्मन्स. निलेश 11 जावळे विनर्स. दुसऱ्या बाजूला महेश स्पोर्ट शेलगर हे 2 संघ खरे तर कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेत सुपर 8 मध्ये कालच्या रात्री. आणि दोनही संघाचे वेगवेगळे घटक त्यांच्यामध्ये थोडीशी चर्चा सुरू असताना आज 6:45च्या अगोदरच चेंडू पडला. खरं तर अनेक स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर थोडंसं वाट पाहतात कॉमेंटेटरची किंवा कॉमेंटेटर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच चालू होत नाही. परंतु इकडे मात्र चित्र उलटच पाहायला मिळतं. आणि म्हणूनच अशा स्पर्धांचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो. आम्ही वेळेमध्ये निघालो होतो परंतु आज बरीचशी ट्रॉफिक आहे गव्हाणपाड्याच्या अगोदर पाडेकरला. त्यामुळं 5-1 मिनटं आम्हाला सुद्धा उशीर झाला. त्याबद्दल दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. कारण आम्हाला माहिती होतं 6:30ला बॉल पडणार हे जाणूनच होतो आणि त्यासाठीच लवकर निघालो. तरीसुद्धा आज उशिरा पोचलो. उद्या 15-20 मिनटं अजून लवकर निघू. विनयचा हा बॉल समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल 1 रन. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. 7वं पर्व आहे सिल्वर ट्रॉफी. सिल्वर ट्रॉफी पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली चांदीची ट्रॉफी तर ती याच स्पर्धेमध्ये उल्वान नोड प्रीमियर लीगमध्ये. आणि जवळजवळ या ट्रॉफीचीच किंमत 1.5 लाखाच्या वर. 1,60,000 रुपये ट्रॉफीची किंमत असते. त्यामुळे हे फक्त उल्वा नोड प्रीमियर लीगच करू शकेल. अन्य कोणीही आयोजक मात्र हे धाडस नाही करू शकणार किंवा आजपर्यंत कोणी केलेलं सुद्धा नाही आहे. आणि त्याचमुळे 7 वर्ष अगदी संपूर्ण मॅनेजमेंटने सुद्धा प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. टीम कमिटीनं UNPL कमिटीनं प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलाय. शॉर्ट बॉल आहे पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 टप्पा खात बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबांकरता हा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावर. भास्कर शेट यांना आपण पाहताय. ओ डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला यावेळेस मात्र वाडी स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या बाहेर भिरकावलाय. उत्तुंग फटका. षटकार. कमाल बॅटिंग पाहायला मिळते विघ्नेश कोहलीची. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेचा हा चेंडू थोडासा बाहेर होता. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. स्कोर जाऊन पोहोचलाय सध्याच्या स्थितीला 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन अ बोर्ड. कोंबडभुजेचा खेळाडू विघ्नेश. यावेळेचा हा फटका थोडासा सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या वरतून टोलवलाय. बॉल लॉंग ऑफ कडे.
अगदी बघायला गेलं तर जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपरच्याच पॅव्हेलियनकडे चेंडू पळाला होता. रन्स मिळतील इकडे विघ्नेशला. आणखीन 2 धाबा आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या 2 बाद 23 धाबा. मनोजजी नाईक यांना आपण बघताय टीव्ही स्क्रीनवर. श्रीयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स इन ॲक्शन पाहायला मिळेल. पहिल्या वर्षी खारकोपरच्या मैदानावर स्पर्धा जिंकली होती. भानुदास मात्रे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता आणि बॉल आऊटसाठी एवढा वेळ गेला होता. फायनलच्या दिवशी बराच वेळ गेला होता बॉल आऊट करण्यामध्ये. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 अशी धावसंख्या सद्यस्थितीमध्ये. चला लाईनवर पाय आहे अंपायर. फिल्डरचा पाय लाईनवर आहे. रोप पाठीमागे आहे. आता रोप तिथून थोडीशी दिशा बदलले रोपनी. त्यामुळं बऱ्याच ठिकाणचे रोप्स काही पुन्हा आपल्याला बसवावे लागतील. कारण जे काही निर्णय आहेत ते आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला ठरवावे लागतील. आणि जे समजूतदारपणेने मी तर म्हणेन हा निर्णय सगळ्यांनी जो काय असेल तो मान्य करा. कारण चुकीचा निर्णय जाऊ नये कोणाच्या बाबतीमध्ये एवढंच फक्त सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे रोपच्या दिशा जवळशा बदलल्यात. त्यामुळे थोडा रोप सुद्धा सरळ करावा लागेल आपल्या कमिटीला. जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना सारखाच असणार आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणची फकी जी आहे वायटी ती आतमध्ये सुद्धा आहे.
चला कमिटी निर्णय. चला चौकार आहे. तर जेव्हा जेव्हा अशी वेळ येईल पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा लगेच थोडंसं संशयास्पद असेल घेऊन टाका थर्ड अंपायर जर वाटत असेल तर. आणि सगळ्यांना तो ॲडव्हान्टेज असेल संदेश, तुम्हाला सुद्धा तो ॲडव्हान्टेज मिळेल. आता ती लाईनवर पाय असेल, लाईनवर पाय दिसला तर मग आपण बाउंड्री देऊया आणि मॅच चालू करूया प्लीज. तर दुसऱ्या षटकामध्ये विनय कोळीच्या आता मात्र 2 धावा आम्ही वाढवतोय आणि हा चौकार मात्र मिळालाय तो बेलपाडा टीमला. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. चंदन मडवी शॉर्ट बॉल आहे, पहिलाच बॉल पूल केला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टप्पा खात बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. प्रीमियर लीग प्रीमियर लीग. चंदन मडवीचं सुद्धा स्वागत झालंय चौकारांना. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार. टीमची टोटल 29 या आकड्यावर. 29. विघ्नेश कोळी काय खेळतोय रणजित पाटीलच्या साथीला. चांगला बॉल फुल लेंथ होता, इकडे मात्र वेगानं निघून गेला सर विकेट किपरच्या दिशेमध्ये. पंच इशारा करत असताना हा दिशाहीन चेंडू आहे. फाईट बॉल, एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन अ बोट. 30 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत. कट केले बॉल, इकडे मात्र बॅकफुटला जाऊन कट पाहायला मिळतोय. बॅक पॉइंट कडे चेंडू पळालाय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र दुहेरी धाबांचं योगदान. 2 धाबा प्राप्त झाल्यात आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन अ बोट. 32 धाबा धाव फलकावर. चांगली टोटल आहे. काल 50 धाबांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागत होता. 55-60 एक चांगली धावसंख्या ठरू शकेल या मॅचमध्ये. इकडे निघाला होता चेंडू. फर्स्ट स्लिपला मात्र स्टॉप केला गेलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. बॅटला चाटून चेंडू निघाला होता. डॉट बॉल. $32 रन्स. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लाईक बाउंड्रीला. सुपर स्ट्रोक. कमालीची फटकेबाजीला मात्र सुरुवात केली आता मात्र रणजित पाटीलला. चांगली बॅटिंग करत असताना सुरुवातीला लवकर 2 धक्के मिळाले होते. कॅप्टन बाद झाला होता 0वर. एज लागले. बॉल फ्लाइंग स्लीपला समोर पुढ्यात पडला. फर्स्ट स्लीपला डॉट बॉल. चंदन मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला रणजित पाटील 8 बॉलमध्ये 14. कारकोपरचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला विघ्नेश कोळी ज्यानं 6 बॉलमध्ये 22 धावांची खेळी साकारली आणि चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये सध्याच्या घडीला होत असताना जवळजवळ 37 धावांची पार्टनरशिप. हा लेफ्ट केला होता बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39. 39 धावा धाव फलकावर. चंदन मडवी जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर टीम कडून ऑन साइडला टर्न केलाय. बॉल गॅप मध्ये आहे. एक टप्पा खात बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावा लागल्यात त्या 2 बाद 43 धावा.
यानंतर टॉस केला जाईल तो वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी, कॅप्टन संदेश पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स, कॅप्टन भानुदास मात्रे. दोन बामणडोंगरीचे कॅप्टन एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील. पहिल्याही मॅचमध्ये संदेश गोंधळी लीड करतोय. आजच्या दिवशी 3 बामणडोंगरीचे खेळाडू आपले 3 वेगवेगळ्या संघामधून खेळताना दिसतील आणि 3 मधून पाहूया कोणते भारी पडणार आहेत. ग्लान्स करण्याचा प्रयत्न लेग स्टिकवर होता. हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. हा लेग स्टंपवर होता. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे. कॅप्टन संदेश गोंधळीचं 4थं षटक सुरू होते. दीपराज कोळी पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 43 आल्यात. काल सुद्धा एक सामना आपण पाहिला महेश स्पोर्ट्स शेलगरच्या विरोधामध्ये. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 42 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर काय बॉलिंग केली महेश स्पोर्ट्स शेलगरनं. ब्लाइंड स्ट्रोक होता. इकडे मात्र बॉल निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल दीपराजचा आणि त्याचमुळे दीपराजला हे षटक आता मात्र कव्हर अप करावं लागेल, कारण याही ओव्हरमध्ये धावा आल्या तर मात्र ही धावसंख्या 60-65च्या आसपास जाऊ शकेल. आणि त्याचमुळे जर या ओव्हरमध्ये कंट्रोल पाहायला मिळाला तर अजूनही चान्स आहे संदेश गोंधळीला ही धावसंख्या 55च्या खाली थांबवण्याची. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. गोलंदाज दीपराज कोळी. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र वेगानं गेला होता. सरळ शरीराचा वेध घेतला. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोट. अर्धशतक धाव फलकावर लागलंय टीम बेलपाड्याचं. दीपराज कोळी विचार केला तर तब्बल 29,000 पॉईंट मोजले होते या खेळाडूला. 29,000. मोठी चढाओढ पाहायला मिळाली होती ऑप्शन टेबलमध्ये. एक वेगवेगळ्या फ्रँचायझीज दीपराजला घेण्यासाठी उत्सुक होत्या. फुल टॉस होता. इकडे मात्र मिस झालाय. हा चेंडू लागला असता बॅटला तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या आणखीन, परंतु व्हाईट बॉल जरूर होता. एक धाव तर मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 52 नाव. 52 धावा. आणि दुसऱ्या बाजूला जर प्रिन्सी 11चा विचार केला तर त्याही स्क्वॉडमध्ये वैष्णव भुई नाव्याचा ज्याच्याला 30,000 पॉईंट्स मोजण्यात आले होते. हे महागडे खेळाडू कॉस्टली प्लेयर आहेत. त्यांच्यामध्ये हा पहिला सामना सुरू आहे आजच्या रात्रीमध्ये. इकडे मात्र स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. बॉल प्रॉपर टाइम झाला नाहीये. भवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय. हा थ्रो 2 टप्पे खात गेलाय. इकडे मात्र पाहावं लागेल. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आलंय. परंतु 2 टप्पे पोहोचण्यामध्ये थोडासा उशीर तर झालेला नाही ना, हे मात्र आता चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम कार्यरत आहे. कंट्रोल रूम मधून हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच अमर पाटील फ्रॉम वहाड हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. थोडासा असं वाटलं सुरुवातीला की थोडासा उशिरानं आलाय, कारण 2 टप्पे खात, परंतु फलंदाज सुद्धा बराच मागे होता. त्यामुळे इकडे पाहावं लागेल. चला फलंदाज बाद आहे. त्याचमुळे इकडे मात्र सफलता 2 टप्प्याचा थ्रो सुद्धा इकडे मात्र फलंदाजाला बाद करून गेलाय आणि अखेरीस मात्र यश प्राप्त झालंय. ते जय साई शक्ती खारकोबा टीमला धावसंख्या 52 असताना 53 असताना हा तिसरा फलंदाज गमावलाय. तर नेक्स्ट मॅच बिग फाईट पाहायला मिळेल. श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टरचा कॅप्टन भानुदास मात्रे या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या विरोधामध्ये वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी संदेश पाटील. 2 कॅप्टनमध्ये घमासान युद्ध पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला जर विचार केला तर धावसंख्या फार चांगली आहे. प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा या संघाची. दीपराज कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना 4 चेंडू संपलेत आतापर्यंत.
फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर्स बॅक ड्राऊ समोर मिड ऑफ कडे जात असताना सिंगल येईल. 1 रन. 7वं पर्व आपण बघतोय. उल्वान नोड प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये 2 पर्व यामधले नाईट स्वरूपामध्ये झाले आणि दोनही पर्व याच मैदानावर शेलगर बहे स्पोर्ट्स शेलगरच्याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल सरळ निघालाय तो सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धाबांकरता चौकार. डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केलंय बॉलला. काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या वरतून बॉलला पाठवलंय ते सरळ गगनचुंबी षटकार. वैष्णव भोईरच्या पॅट मधून मात्र इकडे लेंथ बॉल हर्ष मसाईचा सरळ षटकारासाठी. ऑन ट्राय केले. लॉंग ऑन कडे चेंडू जात असताना खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बॉल पायामधून पसार झालाय आणि मिळतील त्या आणखीन 4 धाबा बेलपाड्याला. प्रीमियर लीग उल्वेनोड प्रीमियर लीग उल्वेनोड प्रीमियर लीग. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अगोदरच धाबा इकडे मात्र भरपूर कुठल्यात आणि त्यामध्ये मात्र असं क्षेत्ररक्षण लेझीनेस पाहायला मिळाला थोडंसं. शॉर्ट बॉल इकडे मात्र समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरतून पाठवलाय. हवाई सफर करण्यासाठी वाडे शॉट. कमालीचा पंच होता इकडे मात्र वैष्णव भोईरचा. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. रन 74 रन 74 धावा. वैष्णव भोईरच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगला बॉल होता. फुल लेंथ खोदून काढलाय त्याला. मिडॉन कडे सिंगल मिळते आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं उल्वान नोड प्रीमियर लीग मध्ये 7व्या पर्वामधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली गेली. ती अर्थातच प्रिन्स यान पुरुषोत्तम ठाकूर स्मृती ठाकूर स्मृती चषक बेलपाडा या टीमनं काल 74 केल्या होत्या. जावळे टीमनं आज 75 धाबा आणि अजूनही चेंडू बाकी आहेत ते 2. मसाईचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. 1 रन. घाम गाळावा लागेल संदेश गोंधळीला हा सामना जिंकण्यासाठी. पहिलाच मॅचमध्ये भरपूर धावा दिल्या. सुरुवातीला अवघी 1 धाव असताना 2 फलंदाज गमावले होते. 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव होती. चांगलं षटक हाताळलं होतं जोगेंद्रनं. सुरुवात चांगली करून दिली परंतु त्याचा उपयोग झालेला नाहीये. त्यानंतर मात्र सातत्यानं विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. रणजित पाटीलचं कौतुक करावं लागेल. आणि आता मात्र वैष्णव भोईर सुद्धा फायनल टच देत असताना या इनिंगला DJ सांडी या ठिकाणी आगमन. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इकडे पंचांचा सुद्धा इशारा आलाय नो बॉलचा.
घडलंय काय? इकडे सुरुवातीला धाव घेण्यासाठी सुद्धा इच्छुक नव्हता वैष्णव. सुरुवातीला असंच वाटलं होतं की रन घ्यायचीच नाहीये मला आणि पुढे जायचं आहे, परंतु त्याच वेळेला इकडे मात्र नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय पंचांचा आणि त्याच्यामध्ये या धावा सुद्धा पूर्ण केल्यात आणि त्याची चाचपणी आता मात्र चालू आहे पंचांकडून. एक्झॅक्टली काय घडलंय पहा. वैष्णवचे हावभाव जे होते ते सरळ पॅव्हिलियनकडे परतण्याचे होते आणि इकडे मात्र बॅकअपला कुणीही नव्हतं. एक रन कंप्लीट झाली, दुसरी सुद्धा लगेच कंप्लीट करण्यात आली आहे आणि त्याचमुळे अंपास. चला, स्ट्राईक रोटेशनच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे त्यांचा. स्ट्राईक रोटेशन झाले का? खरं तर थांबून राहिला होता फलंदाज आणि त्याच वेळेला दोन्ही एका बाजूला थांबून राहिले होते का? तर ह्या अशा पद्धतीचं चित्र आहे अंपास. हे चित्र तुमच्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही. जो काही तुम्हाला योग्य निर्णय वाटतोय चला पंच. टोटल 3 धावा ना? नाही आहेत. चला, फक्त नो बॉल आहे. फ्रीडचा बॉल, लोवर फुल टॉस बॉल पिक केलाय स्ट्रेट टू द मिड विकेट. झेल टिपलाय, परंतु इकडे मात्र काय सुरू होतं वैष्णवचं हेच कळायला मार्ग नव्हतं. फ्रीडचा बॉल होता, बघाशी सुद्धा तेच केलं वैष्णवनं. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता. इकडे मात्र एकही धाव नाहीये या बॉलवर. संधी तर जरूर होती. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच ज्या ठिकाणी वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी आणि श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. आमचे सन्माननीय बाळूमामा यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. चला जावई बघूया, आपण वर या. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. दी बॉस यांचे या ठिकाणी आगमन झाले. टॉस केला जाईल. बाळूमामांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय तो श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टरना. भानुदास, निर्णय काय असेल? छत्ररक्षण. कसं वाटते? समोरचा प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन सुद्धा तुझ्या संघाचा घटक आहे आणि कालपासूनचे काही मॅचेस बघितल्या असतील. किती एक्सपेक्ट करता पहिल्या या मॅचमध्ये? खरं तर पहिल्याच मॅचमध्ये हायस्ट स्कोर झाला कालपासूनचा. आणि विकेट पण चांगले आहे आणि धावाचा पण स्कोर होतं आहे इथं. बॉलिंग पण चालतं आहे. किती धावांवर थांबवायला हवं असं तुझं मत आहे की ह्या धावा चेसेबल होऊ शकतील आपल्याला? 40-50. काय सांगतील? दरवर्षी आयोजनामध्ये काही ना काही वेगवेगळं पण पाहायला मिळालंय. भानुदास, चला भानुदास जास्त बोलत नाही आहे, परंतु नाणेफेकीचा कौल मात्र भानुदास मात्रेने जिंकलाय आणि त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊ नका कुठेही, ऐकत राहा पाहत राही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि जशी होईल सेकंड इनिंगला सुरुवात ऐकणार आहोत आपण मराठी भाषेमधील आणखी एक गोड आवाज सागर मांडवकर यांचा. थँक्यू. चला, फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा. पंच. चला पंच, चला. हॅलो हॅलो चेक. तर धन्यवाद दीपक पाटील सर. उल्वेनोड प्रीमियर लीग आपण पाहतोय सिल्वर ट्रॉफी ही नामांकित स्पर्धा. आजच्या रात्री तिला हा पहिला सामना आहे. प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलासरी हवे आणि आता बॅटिंग करेल टीम जय साई शक्ती खारकोपर. संदेश गोंडे या संघाचे संघ नायक आहेत. किशोर पाटील संघ मालक आहेत. चला मॅच ऑन करा. लगेच सूचना आलेत. आघाडीची जोडी. विनिंग टार्गेट विजयासाठी 78.
कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. उल्वेनोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफीची स्पर्धा आहे. पहिला सामना आहे, नेक्स्ट मॅच यानंतर सुद्धा असेल. तर नक्कीच वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी, आर्यन नाईक, आनंदाची गोष्ट सुद्धा ISPL मध्ये त्याचं सिलेक्शन झालं. संपूर्ण उल्वेनोड विभागासाठी अभिमानाची गोष्ट. आणि आज आपण पाहतो वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी संदेश पाटील नेतृत्व करतील आणि त्यांच्या विरुद्ध श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर आणि त्यांचे कॅप्टन आहेत भानुदास म्हात्रे. आघाडीची जोडी सरकली. आपण पाहतोय बॅटिंग टीम यावेळेला खेळेल साई शक्ती खारकोपर, संदेश गोंडलिया, संगनायक गीतेश मडवी. वरद एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवले गेलेत. सोमनाथ शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत प्रीत, आणि त्यांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल लवकरच आणि इन ॲक्शन सुद्धा कदाचित असतील ते. तर प्रीत, स्वागत आहे तुमचं या UNPL मध्ये. उल्वेनोड प्रीमियर लीगचा हा आपण पाहतो महासंग्राम. प्रकाश झोतातील बघा सूचना येतात, फिल्डिंग सेट करा. काही आमचे पाहुणे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना 5 षटकामध्ये 78 सरासरी सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर टार्गेट थोडं मोठं आहे. मात्र दोन्ही संघामध्ये तेवढे खेळाडू सुद्धा आहेत. बॅटिंग टीममध्ये आपण आता जरूर पाहणार आहोत गीतेश मडवी उल्वे, दीपराज कोळी गव्हाण. बॅटिंग लाईनअपमध्ये धैर्य पाटील कोपर असेल, उल्केश कोळी हा सुद्धा चांगला फलंदाज, मोहा कोलीवाड्याचे शेखर पाटील कोपर, चंदन मडवी उल्वेला पाहणार आहोत, सलमान शेख बामणडोंगरी, विनय कोहली गव्हाण, शिवांशू बोईर मोरावे, सौरभ बेलपाडा असेल, जोगेंद्र कोळी सुद्धा या संघामध्ये पाहू. तर आघाडीची जोडी ज्यामध्ये संदेश कोंडले, दीपराज कोळी ओपनिंग ब्लास्टरसाठी आक्रमक ओळखले जातात. 78चा टप्पा ओलांडायचं. पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्ध कसा असेल ही सुद्धा सर्वांना उत्सुकता आहे. पहिले षटक घेऊन आपण पाहतोय जरूर प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा या संघाचे ओनर्स अवधूत ठाकूर, वैभव ठाकूर यांना सुद्धा पाहतो. आणि षटक घेऊन येईल आता वैष्णव भोईर, व्यावसायिक खेळाडू सुद्धा त्यांनी क्रिकेट दाखवलं. चला स्पीडअप करा प्लीज, मॅच स्टार्ट करा. फर्स्ट बॉल सेकंड इनिंग. उत्तरार्ध आपण पाहतो 78 धावांचं टार्गेट. संदेश कोहली स्वतः संघाचा संघनायक नेतृत्व करतोय. दीपराची नॉन स्ट्रायकर एंडला. वैष्णव भोईर पहिला चेंडू, पहिला चेंडूवर आक्रमण करतोय. ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे रेडियम. हर्षल आपण पाहतो एका बाजूला, प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा स्वतः संघनायक आहेत. बॅटिंग करताना आपण संघनायकाला पाहिलं. उत्तरार्धामध्ये संदेश आणि गोलंदाजी करताना वैष्णव सुद्धा. पहिलं षटक कंपॅरिझन केली पूर्वार्धामध्ये पॉवर प्ले 1 मध्ये जेव्हा जोगेंद्रने षटक हाताळलं 9 धावा होत्या आणि 2 विकेट. गोलंदाजी करताना वैष्णव भोईर टार्गेट 78, स्ट्रायकर एंडला सज्ज होईल दीपराज कोहली. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू टेक ऑफ झाला, मात्र लाईन भरकटली, ऑफ स्टंपच्या बाहेर. वैष्णव म्हटल्यानंतर त्याची गती वेगवान, जरूर चर्चा होईल. 24 लाईव्ह इव्हेंट. हर्षल संघाचे संघनायक आहेत. पंचांची काही महत्वाची चर्चा तिथे होते. ऑन फील्ड आपण पाहणार आहोत. वैष्णव म्हटला तर तो शैलीदार गोलंदाज आहे, मात्र स्पर्धेचे काही नियम असतात. पंचांचा हा निर्णय अंतिम असतो आणि इथे जी चर्चा होती, डाऊट्स होतं, फायनली आपण पाहतो पुन्हा एकदा पूर्वरत. तर वैष्णवचा पहिल्या चेंडूवर आपण 1 धाव पाहिली. संदेशनं तो फटका, त्यानंतर दीपराज खेळतोय. सलामीवीरांकडून संघाला खूप काही अपेक्षा असते आणि आता स्ट्रायकर एंडला दीपराज कोहली. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, शॉर्ट पॉईंटवरून प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक रेडियन. पॉवर प्लेचं षटक, दूरवरचं क्षेत्ररक्षण पाहिलं. संदेश आक्रमक फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो. 2 चेंडूंचा खेळ
आतापर्यंत समाप्त होत असताना धावा 3, पूर्वार्धामध्ये 9 धावा होत्या पॉवर प्ले नंतर. टार्गेट विजयासाठी 78. 78. वैष्णव भोईर ऑन साइडला ड्राईव्ह करतो पुन्हा एकदा. धाव घेण्याची तयारी, धोका, रिस्की रन. सुरक्षित. वैष्णवच्या गोलंदाज करताना आपण त्याची कामगिरी पाहिली. एक अमांतर चेंडू नंतर 3 चेंडूमध्ये जो प्रयत्न करतोय दीपराज आणि एका बाजूला संदेश. 78चा टप्पा ओलांडायचा आणि हे टार्गेट असताना संदेश कोंडे 2 चेंडूचा सामना केला. स्ट्रायकर एंडला 2 धावेनं एकूण धावफलक 5. 5 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल वैष्णव भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा पुढे सरसावत केलाय. त्या क्षेत्रामध्ये आपण त्याची फटकेबाजी पाहतो. संदेश गोंडली म्हटला तर तो चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. स्ट्रॉंग झोन, फाईन लेगला खूप चांगला खेळतो. मिडविकेट असेल. संदेश गोंडली म्हटल्यानंतर त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हरचे फटके. मात्र या मागच्या 3 चेंडूवर वैष्णवच्या चेंडूवर त्याचं आक्रमण पाहिलं तर मिडविकेटला त्यांनी पसंती दिली. वैष्णव भोईरचं कौतुक करूया. एकही मोठा फटका आतापर्यंत खेळण्याच्यासाठी तो संधी देत नाही. गुड बॉलिंग. 4 चेंडू, धावा 6. टार्गेट विजयासाठी 78. फर्स्ट ओव्हर. फ्रंट फुटला आले दीपराज. क्षेत्र खाली, संधी जरूर मिळेल. पाठलाग होईल मात्र नाही, सुरक्षित. आणि हा फटका हवा होता. 78चा टप्पा ओलांडायचे कंपल्सरी चेस. 9 धावा होत्या पूर्वार्धामध्ये. दीपराजच्या हेच डोक्यामध्ये जेव्हा संधी मिळेल तेव्हा गॅपमध्ये खेळून धावा जमवायच्या आणि इथे तोच प्रयत्न करतोय. बेलपाडा संघासाठी दीपराज कोहली गमान ग्रामीणसाठी खेळताना पाहिलं. मात्र आता UNPL मध्ये दीपराज कोहली सुरुवात केली आपल्या डावाची. 2 चेंडूमध्ये 1 सिंगल, त्यानंतर चौकार. स्ट्रायकर एंडला दीपराज वैष्णवच्या गोलंदाजीचा तो सामना करेल. पुन्हा एकदा परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. मनगटी ताकदीच्या साहाय्यानं मिड विकेट वरून बिग स्ट्रोक, षटकार. होता. थँक्यू व्हेरी मच DJSDC. दीपराजच्या 3 चेंडूवर त्याची कामगिरी पाहिली. चौकारानंतर त्यांनी ठोकलेला षटकार मिडविकेट वरून. तर प्रमोद शेठ कडू यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साई देवा बैलाचे मालक आणि काल त्यांचा संघ पहिली मॅच पराभूत झाला ना, हा जावळे विनर संघ ठरलेला आहे. फायनल गाठतो, परंतु काल सुपर 8 ही फेरी त्यांनी गाठले, त्याबद्दल विशेष अभिनंदन. आज काल अंगारकी चतुर्थी होती. खरं तर आज बुधवारचा दिवस आहे. ओम साई ढाबा इकडे आज जो बाजूलाच आहे आपल्या, आमचे कुंदन भगत, मितेश भगत असतील. आणि प्रेक्षकांना विनंती करेन, अगदी रुचकर जेवण आहे. त्यांचा मुलगा इकडे आला आहे, विहान. बघा योगायोगानं मुलगा सुद्धा आला, विहान. हाय करतोय विहान. आणि एकदा जरूर भेट द्या ओम साई ढाबा. अगदी स्टेजच्या डाव्या बाजूला, टेकडीच्या बाजूलाच. आणि खरं जागरी चव आहे, त्यामुळं नक्कीच तुम्हाला आवडेल. एक चांगला स्ट्रोक येतोय यावेळेस. मात्र पुरेपूर प्रयत्न केले होते इकडे मात्र चेंडू थांबवण्याचे रणजितचे, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. तर नक्कीच आज व्हिजिट करा, कारण आज बुधवार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या खरं तर व्हरायटीज पाहायला मिळतील. आणि काल जास्त आम्ही सांगितलं नाही, कारण काल अंगारकी चतुर्थी होती. बऱ्याच जणांचे उपवास सुद्धा होते. सुधीर शेठ, बऱ्याच जणांचे उपवास होते काल. आज बुधवार आहे, त्यामुळं आनंद घ्या. O2 कॉम्बॉक्स. नक्कीच हा आनंद आपण पाहतो. इथे संधी जरूर होती. बघा 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. संदेशला माहिती आहे दीपराज आक्रमण करतो. संदेश आक्रमकतेसाठी ओळखला जातो. टार्गेट विजयासाठी 78. शेवटपर्यंत गोलंदाजांवर आक्रमण तर करावं लागेल. विनोद भगत षटक क्रमांक. कोंबड भुजेगा गावासाठी त्यांना खेळताना पाहिलं. अनुभव प्रचंड, अनेक वर्ष क्रिकेट तो खेळलाय. विनोद भगत 2 चेंडू, धावा दाफलकावर 22-22.
राऊंड विकेटनं ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, मात्र तिथे फटकेबाजी सुरू ठेवते संदेश. नकार दिलं दीपराजनं. संदेशचा एक फटका बघा, इथे अजूनही धावांची भूक आहे. धावा घेणं सोडायचं नाही आणि तोच पक्का निर्धार केला. आतापर्यंत धावफलक 23 विकेट मिळत नाही. भागीदारी संत गतीनं का होईना, आक्रमकता सुद्धा आपण पाहिली. सुरुवातीला थोड्या धावा होत नव्हत्या, मात्र त्यानंतर जो दीपराजनं केलेला हल्ला बॉल कमबॅक पुन्हा करून दिला. कंपॅरिझनमध्ये दोन्ही संघांच्या धावफलकाचा जर आपण विचार केला तर आता आघाडीवर आहे, पुढे सरकलाय. चेक. तर सावकार स्मृती गव्हाण संघाचे पुरस्कर्ते हेमंतजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत आज पॅच पाहण्यासाठी. वेलकम कुरीत पाटील, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. या मंचावर आपण आपलं हार्दिक स्वागत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहिला. सर्व मान्यवर मंडळी, आपण पाहतो स्क्रीनवर ही सिल्वर आकर्षक ट्रॉफी. आतापर्यंत दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक दीपराज खेळतो 13वर, त्याने आक्रमकता सिद्ध केली. संदेश गोंडलीने 6 चेंडूचा सामना केला 11वर, तो वैयक्तिक खेळतो. आणि दोघांची भागीदारी पाहिली. संघाची धावसंख्या 25. इथे आक्रमकता जरूर होती. स्कूप काढण्याचा प्रयत्न होता. यासाठी तुम्हाला अगोदरच तयारी दाखवावी लागते. अंपायर सिग्नल लेग पाईच. दीपराज हा वेगळा प्रयत्न होता. आणि अलीकडच्या काळामध्ये आधुनिकता आपण यंग टॅलेंटकडून पाहिलं. आधुनिक फटके खेळायचे आणि ते तंत्र त्यांनी दाखवलं. स्कूप करायचं होतं, लाईन ओळखली, मात्र समोर विनोदचा प्रचंड वेग सुद्धा होता. रिक्वायर रन रेट पाहिलं, सरासरी थोडी वाढते, त्या तुलनेत करंट रन रेट थोडा मागे. सेकंड ओव्हर धावा धावफलकावरती 26. दीपराज कोहली स्ट्राईक रेंजला संदेशला पाहतोय. ऑफ स्टंपला ही विकेट हवी होती आणि यासाठीच सापळा रचला होता विनोदनं. अगदी यष्टीरक्षकाच्या मागे जी तैनात केलं होतं क्षेत्ररक्षण, आणि बराच वेळ ज्या विकेटची प्रतीक्षा होती, आणि फायनली आपण पाहतोय विनोदला ते सक्सेस मिळालं. पहिला धक्का. संदेश स्वतः संघनायक आता सांगतो या 78ला कसा पार करायचा आणि कोणाला पाठवायचं याचा अभ्यास केला जाईल. मात्र ही विकेट बघा, ऑफ स्टंपवरून स्विंग करण्याचा प्रयत्न राहिला. कोणती संधी आपण पाहतो नव्हती. संदेशला बाद व्हावं लागलं. सोपा झेल. यस, विकेट. तर 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावर 26. अगदी कंपॅरिझन केलं पहिल्या षटकाचं, पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 षटकांचं तर 25 धावा होत्या. प्रवास तसाच सूर्य. दीपराजवर संघाची जबाबदारी आहे. त्याने आतापर्यंत वैयक्तिक योगदानामध्ये पाहिलं क्रमांक 3 वर आलाय. आणखीन एक हार्ड हिटर मोहा कोलीवाडा, उल्केश कोहली, वन ऑफ द डेंजर बॅट्समन. पॉवरफुल फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. 2 षटकानंतर 26, पूर्वार्धामध्ये 2 षटकानंतर 25 होत्या. हर्षल ठाकूर सामना त्याला सुद्धा सोडायचा नाही. संदेश बाद झाल्यानंतर ती उपाययोजना इम्प्लिमेंट करतोय दीपराज कोहली. ओव्हर नंबर 3. आता गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रवेश कोहली. गणेशपुरीचा हा यंग टॅलेंट लॉंग रनअप सुद्धा आहे. रनवे मध्ये सज्ज होईल, समोर सामना करेल. सेट फलंदाज दीपराज कोहली. 5 मध्ये वैयक्तिक 13 खेळतोय. दीपराजला आक्रमकता. हर्षल उभा होता. काय मास्टर माइंड. जिथे फटका खेळला तिथे हर्षल स्वतः संघनायक उभा होता. आणि आणखीन एक धक्का. 2 महत्वाचे पॉवरफुल फलंदाज आता बाद झालेत 26 या धावसंख्येवर. आणि आता कमबॅक करत असताना बॉलिंग टीम प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा. बघा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला गुड कॅच. तर लक्ष विद्या मॅचकडे 2 धक्के मिळालेत.
विनोद भगतच्या शेवटच्या चेंडूवर आलेली विकेट ज्यामध्ये बाद झाला होता संदेश गोंडले आणि त्यानंतर आपण पाहतो ही सफलता मिळाली. प्रवेशला बाद केलं त्यांनी दीपराजला. आता शेखर पाटील, खारकोपरचा शेखर पाटील. सामना पाहायला नक्कीच मजा येणार. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे. हर्षलनं मात्र त्याचा मास्टर प्लॅन उभा केला. सामना त्याला सुद्धा सोडायचं नाही. ओ गुड मॉर्निंग प्रवेश कोहली, गोलंदाजी बघा, विकेट, त्यानंतर डॉट बॉल. असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट. तुमच्याकडे तो प्रयत्न असावा लागतो आणि आता फिल्डिंग टीम मॅचमध्ये कमबॅक करत असताना रिक्वायर रन रेट आता वाढत चाललंय. सरासरी धावांच्या आणि सरासरीचा विचार केला, रिक्वायर रन रेट 16 मध्ये 52, जे 18-52चं समीकरण होतं आता 16 मध्ये 52 धावा, एकूण 26. प्रवेश कोहली, खराब चेंडू, अंपायर सिग्नल, नो बॉल. संधी मिळेल, थोडेसे आळस दाखवतोय धाव घेण्यासाठी, मात्र सिंगल. तयारी दाखवली नाही. शेखर होता. उल्केश हा एक पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो. हर्षलनं मात्र जो सापळा रचलाय, जिथे संदेशला बाद केलं, दीपराज सेट झाला होता. अगदी पहिल्या षटकामध्ये, वैष्णवच्या षटकामध्ये 16 आल्या, विनोदनं 10 दिल्या, 2 षटकानंतर 26, टार्गेट 78 आहे आणि आता धावा आहेत फलकावर 28. कमबॅक करून देतोय प्रवेश कोहली. विकेट मिळाल्यानंतर थांबवण्याचं काम सुद्धा त्याचं सूर्य. 2 चेंडू 28, फ्री हिट. संधी मिळेल, संधीचा फायदा उठवता आला नाही. काय वेगवान गोलंदाजी. प्रवेश कोहलीचं कौतुक करूया. खारकोपरचं यंग टॅलेंट हर्षल ठाकूरनं का त्याला पसंती दिली. आणि जेव्हा युवा जिगरबाजांची अशी गोलंदाजी होते तेव्हा कौतुक असतं पाठीराख्यांकडून, टीम सपोर्टरकडून. आणि प्रवेश कोहली, जरी एक खराब चेंडू आला त्यानंतर 2 डॉट, विकेट, गुड बॉलिंग, 3 चेंडू, धावा धावफलकावरती 28. पुढचा चेंडू, आता मात्र जोरदार पलटवा, डीप कडे. झेल होणार का? हो, डिफिकल्टीज होत्या तिथे, झेल घेणं मात्र कठीण. विनोद सज्ज होते लॉंग ऑन कडे. हा धमाकेदार षटकार सीमारेषी लगत. अगदी सीमा रेषी लगत होता, मात्र प्रयत्नांचं कौतुक करायला पाहिजे. विनोद तिथे होते. धावफलक आता पुढे सरकेल. एकूण धावा 34, 2 गडी बाद, विकेट, डॉट, एक नो बॉल. प्रवेश कोहलीला पाहते कमबॅक करत असताना. वेग त्याच्याकडे भन्नाट आहे आणि एखादा वेगवान गोलंदाज जेव्हा असतो त्याच्याकडे कंट्रोल सुद्धा असावा आणि तो कंट्रोल प्रवेशच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा. पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफ स्टंपला ट्राय करतोय, कार्पेटच्या माध्यमातून सिंगल सुरू ठेवायचा, हेच मनसुबे इरादे असतील. मात्र आता ते उधळून लावावं लागेल का धावसंख्या पुढे सरकत असताना 78 करायचेत. बघा आयोजकांच्या वतीनं सूचना आहे, मॅच थोडी स्पीडअप करा. अगदी आपण पाहतोय उल्वेनोड प्रीमियर लीग म्हटली, सिल्वर ट्रॉफी, वेळेला आपण महत्त्व देतो. वेळापत्रक इथे तयार आहेत, जिथे आपण आज पहिला चेंडू पाहिला, टायमिंग, त्यानंतर शेवटचा चेंडू किती वाजेपर्यंत पडेल त्यासाठी सुद्धा आमचे आयोजक तत्पर असतात. कमबॅक करत असताना उल्केश आक्रमण त्यांनी केले. सुरुवातीच्या 2 षटकानंतर 26 होत्या, जिथे बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने धावा होत होत्या. 25, आता 26, आता 3 षटकं. प्रवेश कोहलीनं सुरुवातीच्या काही चेंडूवर सुंदर गोलंदाजी केली. 1 षटकार आणि 1 नो बॉलचा अपवास सोडला तर प्रवेशच्या या षटकामध्ये धावा आल्या टोटल 10. 3 षटकानंतर धावफलक 36. थँक्यू व्हेरी मच. सर्व अतिथी कक्षामध्ये आमचे पाहुणे मंडळी. उल्वेनोड प्रीमियर लीग भव्य नाईट पर्वामध्ये आपण पाहतोय सिल्वर ट्रॉफी 24ला इव्हेंट. उल्केश कोहली 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 7 वर खेळतोय. शेखर पाटील 3 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 2 धावेचं.
गोलंदाज झाल्या हर्षल ठाकूर संगनायक. पहिला चेंडू या संपाय सिग्नल व्हाईट बॉल. हर्षल ठाकूर एक वेगळ्या गोलंदाजाच्या शैलीसाठी ओळखला जातो. गुणवत्ता त्याच्याकडे, गोलंदाजांची लयबद्धता त्याच्याकडे, व्हरायटी व्हेरिएशन गोलंदाजी सुद्धा त्यांनी अनेक वेळा केलेत. मात्र या आता संघासाठी नेतृत्व करताना या षटकामध्ये कमबॅक होणं सुद्धा बॉलिंग टीमला महत्वाचे. 12:41. हो, हा चेंडू जरूर खेळला डीप कडे, डीप एक्स्ट्रा कव्हरकडे पंच जरूर इशारा करतील. यस, व्हेरी क्लोज, सीमारेषी लगत हा षटकार. इथून सामना जिंकायचा असेल तर शेखर पाटीलला तेच आक्रमण करावं लागेल. कोपरचा शेखर पाटील मजबूत शरीरयष्टी सुद्धा, फिटनेस खूप चांगला आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं वैयक्तिक योगदान, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 4 मध्ये वैयक्तिक 8, एक षटकार आला. इथून त्याच पद्धतीनं लढावं लागेल. 11:35. सामना कठीण आहे. बॅटिंग टीमला मात्र मोठे फटके आले तर विजय खेचून आणू शकतो हर्षल. सज्ज होईल. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला ठेवला, वेग बंडाट होता, अपील होईल. दबाव तंत्राचा वापर होतोय. चर्चा जरूर होईल. 4th ओव्हर. तर बामणडोंगरी ब्लास्टर, चला बामणडोंगरी ब्लास्टरचे खेळाडू आपण या इकडे. मी विनंती करेन आपण स्टेजकडे यायचे. ओनर्स आहेत त्यांचे, आपले संघ मालक तुमच्याकडून निरोप दिला. या अंपायर व्हाईट बॉल. हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. ज्याला सूचना आल्या सामना सुरू ठेवायचे, वेळेला आपण महत्व द्यायचे. बघा व्हाईट लाईनकडे अगदी ओ स्विंग सुद्धा होतं. लक्ष विद्या मॅचकडे. हर्षल ठाकूर 2 अवांतर आले. एक षटकार सुद्धा. मॅच मध्ये काय रंजकता असेल हर्षल कडून ती अपेक्षा. 11 मध्ये 34. फ्रंट फुटला आले. हो हो, शॉट लाईक दॅट. काय बॅटिंग सूर्य मैदानावर. टाळ्या झाल्या पाहिजे शेखर पाटील यांच्यासाठी. सामना त्यांना सोडायचा नाहीये. गुड स्ट्रोक. ते कमालीची फटकेबाजी. शेखर पाटील सामना सोडण्यास तयार नाहीये. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. दबाव दडपण वाढलं. बॅटिंग टीम आता पोहोचली 50 वर. टार्गेट 78. 10 मध्ये 28. गुड बॅटिंग, गुड फाईट. सलग 2 षटकार. त्यानंतर हा बघा लाईन भरकटली. दबाव आहे हर्षलवर. आणि जेव्हा अशी फटकेबाजी येते तेव्हा साहजिकच दबाव निर्माण होतो. संघनायकाचं नेतृत्व संघासाठी महत्वाचं असतं. आणि आता स्वतः संघनायक कॅप्टन आहे. सामन्याची सर्व सूत्र त्यांनी हातामध्ये घेतले. 10 मध्ये 27. एक मोठा फटका आला ना प्रणय. मॅच मध्ये बॅटिंग टीम कमबॅक करेल आणि हर्षलला माहिती इथं तो दबाव निर्माण करावा लागेल. ओ स्लोवर 1 गती कमी केली. बेनिफिट घेता आला नाही. नाराज आहेत शेखर. इथे जर फटका बनवला असता तर चित्र वेगळं असतं. मात्र अजूनही सामना गेला नाही. दोघांनाही समान समान संधी. बॉलिंग डिपार्टमेंट प्रचंड मेहनत करतो या सामन्यासाठी. 78 धावा आहेत. आणि या मैदानावर कोणती धावसंख्या सुरक्षित नाही. लो स्कोरिंगचे सामने सुद्धा अटीतटीचे होतात. चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही फक्त मेहनत करा. सामन्याकडे लक्ष द्या. 9 मध्ये 26. टार्गेट 78. शेखर पाटील 6 मध्ये वैयक्तिक 15. प्रयत्न चांगले केले. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. उल्केश सारखा आक्रमक फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज प्रचंड प्रतिभा त्यांच्याकडे. सामन्याला ते खेचून आणू शकतात. समोर आव्हाने हर्षलची गोलंदाजी. 9 मध्ये 26.
शरीरभेदी गोलंदाजी, पायाचा वेध, LBW, पायची इच्छा रूपाने धक्का जरूर मिळाला. आता दबाव वाढेल बॅटिंग टीमवर. 52 धावा फलकावर, विकेट असतील 3. शेखर पाटील आहेत आता पायच्या नव्या दमाचा फलंदाज. मॅचला टर्न देणार का? काय निकाल असेल सामन्याचा? 8 मध्ये 26. तर सन्मानी आमचे पाहुणे त्यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बाळकृष्ण मामा भगत यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आणि त्याचप्रमाणे शेलगर गावचे गोल्डन मॅन यांची खरं तर उत्कंठा सगळ्यांनाच असते. आणि अबू शेठ प्रल्हादजी भगत यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पाण्याची जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तेव्हा लगेच खूण करा, पाणी लगेच पुरवलं जाईल. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, यस, इथे विकेट. आता दबाव निर्माण होईल. हर्षलनं जो कमबॅक केला ना त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. मार खाल्ल्यानंतर जे हर्षदची वापसी होती कमालीची, संघासाठी ही आनंद देणारी कामगिरी हर्षलची. बघा समोर ठेवला, आता स्टंप टू स्टंप त्यांनी बॉलिंग केली. मागच्या चेंडूवर जे प्रयोग केले इथे विकेट मिळाले. सामना झुकला होता जिथे इक्वेशन होतं 18-52, 16-52, 12-41. त्यानंतर सामना पाहिला 11-34, 10-28. आकड्यांची जादू आपण पाहिली, प्लस मायनस एक कोडा. आता 7 मध्ये 26, 52 धावा झाले, 4 विकेट. लक्ष विद्या मॅचकडे. रिक्वायर रन रेट वाढल्या, मात्र या चेंडूवर फटका आला तर कमबॅक होऊ शकतो. जिथे दबाव निर्माण झाला, गीतेश मडवी उलव्या. आणखीन एक हार्ड हिटर आहे हर्षल ठाकूर. धावफलक 52. ओ समोर ठेवला, स्टंप टू स्टंप बॉलिंग. गुडलँड स्पॉट वरून जे प्रयत्न एक्सपेरिमेंट केल्या आणि हर्षलनं हे कमबॅक करून दिलं. गोलंदाजी आवडले असेल तर हर्षलचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग, इंटेलिजंट क्रिकेट त्यांनी दाखवलं. सुरुवातीच्या काही चेंडूवर मार खाल्ल्यानंतर सुद्धा सामन्यामध्ये जो कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, कारण 2-3 अवांतर चेंडू आले, त्यानंतर आपण पाहतो 2 षटकार आलेत. चला सामन्याला भरपूर वेळ गेला, जवळपास आता 7:45. प्रणय जिथे पहिला चेंडू पडला होता तेव्हा वेळ होती 6:41. सातत्यानं आयोजकांचं लक्ष असतं. भरपूर वेळ गेलाय. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल्स खेळाडूंना आपण वॉर्न करा, फिल्डिंग सेट करा लगेच. 52 धावा, 4 विकेट. तर शैलेश शेठ भगत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाचे पुरस्कर्ते शैलेश शेठ भगत साहेबांचं शुभ आगमन. वेलकम, हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. 4 षटकं संपली, 52 धावा आहेत, 4 विकेट, 4 गडी बाद. शेखर कडून जी अपेक्षा होती जेव्हा बॅक टू बॅक 2 सिक्सेस आले होते. आता अनालिसिस आपण पाहिलं तर 6 चेंडू 26. शैलेश ठाकूर आले. ऑफिशियल्सना आम्ही वॉर्निंग करतो, खेळाडूंना एकत्र येण्याची परवानगी देऊच नका. फिल्डिंग टीमला सुद्धा सूचना करेन, आपली स्पर्धा आहे, सर्वांनी सहकार्य करा. शैलेश ठाकूर, ओ वेगवान चेंडू आता थांबवलंय. शेखर पाटीलनं जी सुरुवात करून दिली होती, अगदी आपला धूमधडाका दाखवला होता. 2 चेंडूवर जी मोठ्या फटकेबाजीनं झंझावत केला होता, मात्र त्यानंतर आपण पाहतो संधी मिळाली नाही. आता हा चेंडू डॉट समीकरण कठीण आहे. 6-26, आता 5 मध्ये 26.
आक्रमण जरूर केलं, लॉंग ऑन कडे प्रयत्न होते, सामना जिंकायचा असेल बघा, विकेट हवी आहे. नाही, 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. आता रिक्वायर रन रेट वाढलाय, 78 धावा करायचे आहेत. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 4 मध्ये 24. शेखर पाटीलला लढावं लागेल, शेवटपर्यंत झुंजावं लागेल. मात्र आता लक्ष पाहिलं तर 4ही चेंडूवर मोठे फटके हवेत, मोठी खेळी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज आहे. मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना बॉलिंग टीम प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा. तीन चेंडूचा खेळ बाकी आणि 23. एका बाजूला जे प्रयत्न सुरू होते उल्केश कडून, शेखर कडून, मात्र त्यानंतर पुन्हा हर्षलच्या कमबॅकनं, प्रवेशच्या गोलंदाजीनं 78चं जे टार्गेट होतं, बॅटिंग लाईनअपमध्ये संदेश गोंडली बाद झाल्यानंतर जो दबाव वाढला, दीपराज होता, मिडल ऑर्डर करून सुद्धा अपेक्षा होती, मात्र त्यानंतर गोलंदाजींच्या माऱ्यानं कमबॅक करून दिले या सामन्याला. आता वेळ निघून चाललेत, लक्ष कटीने 78. आता संघाची धावसंख्या टोटल 59, 59. विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. लास्ट बॉल, प्रहार केलाय शेवट गोड करण्याला, मात्र सामना निसटतोय. प्रयत्न चांगले केल्या. शेखर पाटील यांचं कौतुक करूया. गीतेश होते मिडल ऑर्डरला, जर एक चांगली फटकेबाजी झाली असती 2-3 चेंडूवर, मात्र हर्षलचा कमबॅक मॅचला यू टर्न धरून दिला आणि विजय फायनली प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाड्यानं हा सामना जिंकला. अभिनंदन. हार्ड लक टीम. जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर. संदेश गोंडली संघनायक होते, किशोर पाटील संघ मालक. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आपण देतो. आणि नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण लगेच जा प्लीज. फिल्डिंग टीमला सूचना करतो, 5 सामने आपल्याला वेळेमध्ये संपन्न करायचे. फिल्डिंग टीम आपण लगेच मैदानावर जा. तर बाळकृष्ण भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि विघ्नेश कोहलीला देतो, ज्याने 11 चेंडूमध्ये आक्रमक 33 धावेची खेळी केली. विघ्नेश कोहली. चला भानुदास क्षेत्ररक्षण लावून घ्या. सूर्यांश गौरांश मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका प्लीज.